त्याच्याजवळ रिव्हिजन प्लॅन नाही. जर प्लॅनच नसेल रिव्हिजन होईल का? आपण आवडे स्टुडंट आहात आणि टॉप करायचं आहे. हाय वेटेज चॅप्टर. सर हाय वेटेज चॅप्टर कोणते कोणते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हॅलो मित्रांनो, आपण आवडे स्टुडंट आहात आणि टॉप करायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला जर स्किप केलं असं समजा खूप मोठी चूक झाली, तर 10वी 10th बोर्डची स्ट्रॅटेजी इथं सांगणार आहे. ती स्ट्रॅटेजी म्हणजे कशी, काय करायचं आहे तुम्हाला आणि काय नाही करायचंय, त्यासाठी व्हिडिओला सुरू करूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणी देखील शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या कन्सेप्ट स्क्वेअर मॅथला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. मग थिंग्स नॉट टू डू, काय करायचं नाही, सॉल्व ऑल क्वेश्चन. सर्वचे सर्व क्वेश्चन सॉल्व करत बसायचं आहे का? नाही सर, आम्ही सर्वच्या सर्व क्वेश्चन सॉल्व करणार नाही. ज्याच्याजवळ रिव्हिजन प्लॅन नाही, सेकंड नंबर, ज्याच्याजवळ रिव्हिजन प्लॅन नाही. जर प्लॅनच नसेल रिव्हिजन होईल का? नाही होणार. तुम्ही केव्हा उठता, केव्हा झोपता, केव्हा स्टडी करता, असं होईल का? नाही. इनरेग्युलर नाही पाहिजे, रेग्युलर पाहिजे. मग त्यासाठी प्लॅन करायचा आहे का, की विदाउट प्लॅन चालायचंय? सर आमच्यापाशी रिव्हिजन प्लॅनच नाही. स्टडी विदाउट वेटेज. चॅप्टर माहित नाही, काही सिलेबस माहित नाही, बिना वेटेजची स्टडी करतोय आपण. मग असं करायचंय का? विदाउट नाही, ते पण करायचं नाही. या 3 गोष्टी तुम्ही करायच्या नाही. मग करायचं काय? तर थिंक टू डू, थिंक टू डू, सॉल्व इम्पॉर्टंट क्वेश्चन. मॅथचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती टाकत आहोत. मॅथचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती टाकत आहोत. खूप वेळेस रिपीट झालेले क्वेश्चन आपण त्याच्यावरती टाकत आहोत, ज्यामधून तुम्हाला थोडी थोडी आयडिया येण्यासाठी, जर व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर थोडी थोडी आयडिया आली असेल. मग सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे. त्यानंतर तुमचा एक रिव्हिजन प्लॅन रेडी पाहिजे. रिव्हिजन प्लॅन, तुम्ही केव्हा उठता, केव्हा झोपता, केव्हा स्टडी करता, हे पूर्णच्या पूर्ण प्लॅन करा. किती वेळ कोणत्या सब्जेक्ट साठी द्यायचा आहे, किती वेळ कोणत्या सब्जेक्ट साठी द्यायचा आहे, टेस्टला किती वेळ द्यायचा आहे, एक तुमचा डेली प्लॅन असा रेडी पाहिजे. आपल्या एक्झाम साठी किती दिवस राहिले हा पण तुमच्याजवळ प्लॅन पाहिजे. आणि आपल्याला रिव्हिजन किती वेळामध्ये करायची हा पण प्लॅन तुमच्यापाशी रेडी पाहिजे. मग प्लॅन करा मित्रांनो. आणि सेल्फ प्लॅन जर असेल तर खूप सुंदर. कोणाकडून प्लॅन, तुमची कंडिशन दुसरा सांगू शकत नाही, त्यामुळे तुमचा प्लॅन करा. तुमचा प्लॅन केल्यानंतर तुम्ही तो प्लॅन फॉलो करताय की नाही यावरती पण तुमचं लक्ष राहील, कारण तुम्ही स्वतःच त्या प्लॅनचे मालक राहशाल. नेक्स्ट, सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मागील वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वीचे सर्वचे सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. फर्स्ट तुम्ही सगळे सॉल्व करून घ्या क्वेश्चन, आणि नेक्स्ट प्रत्येक वर्षाचा म्हणजे 2020 पासूनचा पेपर घेतला. वेळ, टाइम सेट करायचा आहे, टाइम सेट करायचा आहे. 1.5 तासामध्ये पूर्ण पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे, विथ इन अ टाइम. मग तुमचा इथे काय होईल, टाइम मॅनेजमेंट होईल, क्वेश्चन प्रॅक्टिस होईल. मग आलेले क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुमच्या लक्षात येईल असे क्वेश्चन येतात, आपल्याला तेवढ्या वेळामध्ये सॉल्व करावे लागतील. आणि नंतर लक्षात येईल तुम्हाला असे क्वेश्चन येतात की ते त्या वेळेमध्ये होत नाहीये. मग इझी क्वेश्चन करायचे का, बाकीचे स्किप करायचे का? नाही. जे हार्ड क्वेश्चन जात आहेत त्यावरती अजून फोकस करायचा आहे. मग त्यासाठी कुठे होणार, मॅथचे क्वेश्चन तर आपल्या चॅनलवरती भेटणार. यस, अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोन्हींची पण रिव्हिजन आपण तिथं देतोय आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय. त्यासाठी तुम्ही PYQ सॉल्व करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, गिव्ह प्रायोरिटी टू हाय वेटेज चॅप्टर. सर हाय वेटेज चॅप्टर कोणते कोणते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हाय वेटेज अल्जेब्रा मध्ये 3 चॅप्टर्स हाय वेटेज आहे.
12 मार्क्सचे क्वेश्चन येत आहेत. 12 मार्क्सचे 3 चॅप्टर, 12 into 3 36 मार्क्सचे क्वेश्चन पूर्ण वर्षामध्ये आतापर्यंत 2020 to 25 36 मार्क्सचे क्वेश्चन आले आणि त्यामधून तुम्ही 30+ घेऊ शकता. 30+ घेतले. बाकीच्या चॅप्टरला सुद्धा वेटेज असल्यामुळे तुम्ही थोडी थोडी स्टडी त्याची पण ओव्हरव्ह्यू करून ठेवायचा आहे. यस, बट हे जे चॅप्टर सांगतोय मी त्यांच्यावर जास्त फोकस पाहिजे तुमचा. अल्जेब्रा असेल तर लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स हे चॅप्टर खूप महत्वाचे मित्रा. आणि जर तुमचं जॉमेट्री पण तुम्ही रॅन्डमली करत असाल तर सिमिलरिटी, सर्कल आणि मेन्सुरेशन हे चॅप्टर खूप वेटेज यांना. याच्यावरती तुम्हाला 30+ पर पेपर मिळू शकतात. आणि जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर बाकीचे चॅप्टर सुद्धा ओव्हरव्ह्यू करून घ्यायचा आहे. हा तुमचा प्लॅन रेडी पाहिजे. जर प्लॅन असेल तर अवरेज पासून टॉप करण्यासाठी काहीच विलंब नाही. खूप थोडे दिवस राहिले एक्झाम साठी, त्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जे हार्ड जात आहेत वेळ द्या त्याला, थोडा एक एक्स्ट्रा वेळ काढून ठेवा, त्याला जास्त वेळ द्या. पण अशा क्वेश्चनला नका देऊ की ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चनला वेळ द्या. त्यासाठी जे पण महत्वाचे सांगताय शिक्षकांनी सांगितलंय त्याला फॉलो करा. नक्कीच तुम्हाला यश भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.